परी कर्मफळी आसन करावी. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील ओव्यावर आज आपण निरूपण करणार आहोत. विज्ञान असो की तत्वज्ञान, यामध्ये नवा सिद्धांत मांडायचा झाला तर त्याला विशिष्ट अशी पद्धती स्वीकारावी लागते, मार्ग ठरवावा लागतो. विज्ञानामध्ये नवसंशोधनासाठी उद्दिष्ट, गृहीतक, साहित्य, कृती, निष्कर्ष, परिणाम या 6 टप्प्यांचा मार्गाचा अवलंब करत संशोधन केलं जातं. प्रत्येक वेळी केलेला प्रयोग यशस्वी होतोच असे नाही. किंबहुना हजारो वेळा प्रयोग करूनही उद्दिष्ट किंवा परिणाम साध्य होत नाही. परंतु प्रत्येक प्रयोगामधून संशोधनाच्या दिशेने एक पाऊल पडून प्रगती मात्र नक्की झालेली असते. कधी कधी एका पिढीने चालू केलेलं संशोधन पुढच्या पिढीने यशस्वी केलं किंवा सिद्ध केलं किंवा त्याचा परिणाम गाठला. तत्वज्ञानाचेही अगदी तसेच असते. तत्वज्ञानामध्ये उद्दिष्ट किंवा सिद्धांत मांडताना तो साध्य करण्यासाठी विशिष्ट पद्धती किंवा मार्ग निश्चित केले जातात. वैदिक संस्कृतीमध्ये जे तत्वज्ञान मांडलं गेलं ते संशोधनातून मांडलं गेलं. वेद सात्विक, राजस, तामस या तिन्ही गुणांनी गुंफले गेले आहेत. यामध्ये मांडलेला प्रत्येक सिद्धांत संशोधनातून आला आहे. 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. या वेदांना जोडून उपनिषदांची रचना करण्यात आलेली आहे. उपनिषदामधून शुद्ध आणि सात्विक ज्ञानाची मीमांसा केलेली आहे आणि म्हणूनच उपनिषदांना भारतीय वैदिक संस्कृतीच्या संशोधनाचे आधारस्तंभ मानले जाते. वेदांना जोडून आलेल्या उपनिषदांची संख्या मी आता तुम्हाला सांगतो. ऋग्वेदांना 21, यजुर्वेदांना 109, सामवेदांना 1000 आणि अथर्ववेदाला 50 अशी 1180 उपनिषद वेदांना जोडून आलेली आहेत. यापैकी सध्या अस्तित्वात असलेली उपनिषद 108 आहेत आणि त्यामधील 13 मुख्य उपनिषद आहेत. मध्ययुगीन काळात भारतात तत्कालीन शासकांनी बनारस विश्वविद्यालयातील ग्रंथालय अक्षरशः जाळून टाकले. भारतीयांनी जगाला दिलेला अत्यंत अमूल्य ज्ञानरूपी संशोधनाचा ठेवा सतत 6 महिने जळत होता. भारतीयांची हजारो वर्षातील तत्वज्ञानाच्या संशोधनाची अक्षरशः होळी झालेली होती. संपूर्ण मानव जातीचे अहित यावेळेला झालेले होते. या ग्रंथालयातील वेद, रसायनशास्त्र, उपनिषद, शास्त्रे, पुराणे, आयुर्वेद, खगोलशास्त्र इत्यादी वरील भारतीयांनी केलेले संशोधनात्मक ग्रंथ हे वैदिक संस्कृतीचं धरोहर किंवा ठेव होती. असो, श्रीकृष्णाने ज्ञानयोगाचा सिद्धांत मांडताना वेदांनी मांडलेल्या सिद्धांताचा आधार घेऊन त्याच्या पुढील उपनिषदामधून ज्ञानयोगावर जे संशोधन करून जे निष्कर्ष काढले गेले त्याला छेद देत एक नवीन तत्वज्ञान मांडलं. तत्वज्ञान आणि विज्ञानामध्ये जे सिद्धांत मागील पिढी मांडते ते खोडून काढत पुढील पिढी त्याच्या पुढील सिद्धांत मांडत असते. प्रगतीच्या दिशेने उचललेले ते एक पाऊल असते. मात्र त्यामधून विश्व कल्याणाचे स्वप्न साकारले पाहिजे एवढी मात्र नक्की अपेक्षा असते. आणि म्हणूनच वेदामधून किंवा उपनिषदामधून मांडलेल्या तत्वज्ञानापेक्षा जीवनाचे कल्याण करणारे, जगण्याचा निर्भेळ आनंद, सुख देणारे तत्वज्ञान ते आपण स्वहितासाठी स्वीकारले पाहिजे. हे सांगताना माऊली म्हणतात, जरी वेदू बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. आपण स्वहित पाहून श्रीकृष्णाने सांगितलेला नवीन सिद्धांत स्वीकारावा. हा मार्ग जगण्याचे खरे सुख देणारा राजमार्ग आहे. हा नव सिद्धांत म्हणजे कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफळाचा अधिकारी तू कधी होऊ नकोस. हे तुम्हा आम्हाला सांगतात.
कर्माच्या फळाची इच्छा देखील धारण करू नकोस. कर्म न करण्याविषयीही आग्रह धरू नकोस. कित्येक वेळा गीतेमधील या सिद्धांताविषयी थट्टेने लोक बोलतात, पण या सिद्धांताचा अर्थ समजून जर बोलले तर मी त्यांचे कौतुक करेन. कारण अर्थ समजला तर या सिद्धांताची थट्टा करूच शकणार नाहीत यावर माझा अढळ विश्वास आहे. किंबहुना अर्थ समजून घेणारे विवेकाच्या मार्गाने जातील ते विज्ञान निष्ठ होतील. या तत्वज्ञानाचे वैशिष्ट्य हे आहे की जीवाला जन्माला आल्यानंतर त्याच्या जे वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य तर करावे लागेल, ते केलेच पाहिजे. ते न करण्याचा आग्रहही धरू नये, परंतु कर्तव्य केल्यानंतर त्या फळाचा अधिकारी होऊ नकोस आणि इच्छाही मनात ठेवू नकोस. ज्या ठिकाणी फळाचा अधिकारी होण्याचा विचार येतो तिथे अहंभाव किंवा अहंकार येतो. हा अहंकार क्षणार्धात तुमच्या माझ्या जगण्यावर अंकुश निर्माण करतो किंवा तुम्ही मोठे आहात याचा आव आणतो. अहंकारातून फक्त आणि फक्त दुःखाचीच निर्मिती होते. मला या ठिकाणी संत नामदेवांचा एक अभंग आठवतो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. फळाची इच्छा करू नकोस, फळाची इच्छा धरू नकोस. कारण ज्या ठिकाणी इच्छा येते त्याच ठिकाणी आशा, मनीषा, तृष्णा येतात. या सर्व दुःख निर्मितीस कारण ठरतात आणि म्हणूनच इच्छेपासून दूर राहायला या तत्वज्ञानानं सांगितलं आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये हा सिद्धांत जशाच्या तसा लागू होतो. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, न्यायविषयक, वैयक्तिक, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समाज, संस्था यांच्यामध्ये अहंकार आणि अपेक्षा किंवा इच्छा निर्माण झाल्यास त्या संस्थांचा आणि त्यांच्या उद्दिष्टांचा ऱ्हास झालाच म्हणून समजा, अस्त झालाच म्हणून समजा. हा त्रिकाला बाधित सिद्धांत आहे. वरीलपैकी कोणत्याही क्षेत्राचे उदाहरण घेऊन त्यामध्ये अहंकार आणि अपेक्षा या दोन दुर्गुणांच्या कोंदणात त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समाज ठेवून पहा. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर त्याचे निष्कर्ष आणि परिणाम वाईटच झालेले दिसतील. भगवान श्रीकृष्णाने मांडलेला हा सिद्धांत विश्वाने अंगीकारला असता तर संपूर्ण विश्वच दुःखमुक्त झालं असतं. यात नवल ते कसलं. माऊलीही या सिद्धांताचे विश्लेषण करताना भावगर्भ होतात. त्यांचे शब्द त्रिकालाच्या सीमारेषा छेदून पुढे निघून जातात. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू वीन. श्रीकृष्णाने सांगितलेले तत्वज्ञान माऊली अत्यंत सुलभ, सोपं परंतु सटीकपणे सांगतात. माऊलींचे या ओळीमधील दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. कुकर्मी संगती हा पहिला आणि सत्क्रियेचे आचरण हा दुसरा शब्द. श्रीकृष्णाने सांगितलेल्या तत्वज्ञानापुढील आणखी एक पाऊल म्हणजे हे दोन शब्द आहेत. हे फक्त शब्द नाहीत तर ते जीवनाचं सार आहे. त्याचा स्वीकार करून अंगीकार करण्यासाठी तुम्हाला मी आवाहन करतो. माऊलीचा हा शब्द प्रपंच तुमच्यापर्यंत अत्यंत विनम्रपणे सादर करताना मला नेहमी मनापासून आनंद होतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.